शांती लाभावी त्यांना भावपूर्ण. तर आपण हे दृश्य पाहतोय. सध्या मुकेश अंबानी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि रतन टाटा यांच्या पार्थिवाचं ते सगळ्या अंत्यदर्शन घेत आहेत. सर्व क्षेत्रातील मान्यवर इथे पोहोचले आहेत आणि आपण बघतोय सगळ्याच राजकीय क्षेत्र असतील, शिवाय उद्योग क्षेत्रातून देखील अनेक मान्यवर इथे येत आहेत आणि रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत. रतन टाटांवरती खरं तर वरळीमध्ये अगदी थोड्याच वेळात अर्थातच 4 वाजण्याच्या सुमारास अंत्यदर्शन केलं जाईल. त्यांच्या पार्थिवावरती अंत्यदर्शन केलं जाईल. अमित शहांकडून देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय. मुकेश अंबानी हे सहकुटुंब इथे पोहोचले आहेत आणि सध्या रतन टाटा यांच्या पार्थिवाचं ते सगळे दर्शन घेत आहेत. भारतावरती खरं तर रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीनंतर शोककळा पसरली आहे. रतन टाटा कालबाश झालेत. अतुल्य योगदानाचा अमूल्य असा ठसा त्यांनी उमटवला होता. भारतीय उद्योग विश्वाचा आधारवड हरपलंय. रतन टाटा हे भारताचे एक अनमोल रत्न राहिले आहेत. भारताला उद्योग क्षेत्रात एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय. परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव, रतन टाटा हे सगळ्या स्तरातील लोकांसाठी एक मार्गदर्शक राहिलेत. उद्योगपती रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण बघतोय सगळे इथे एकवटले आहेत. सध्या मुकेश अंबानी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत इथे पोहोचले आहेत आणि रतन टाटा यांच्या पार्थिवाचं सध्या ते अंत्यदर्शन घेत आहेत. आणि या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. भाग्यश्री, आपण पाहतोय सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर इथे पोहोचतायत आणि रतन टाटा यांच्या पार्थिवाचं देखील दर्शन घेत आहेत. नेमकी काय सध्या घडामोडी घडतायत त्या ठिकाणी? आपण जर बघितलं वर्षा, तर पहिले अमित शहा, पियुष गोयल, आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हे सगळेजण पार्थिवांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे पोहोचलेले पाहायला मिळाले. त्यानंतर ते गेल्यानंतर लगेचच इथे मुकेश अंबानी असतील, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी हे इथे अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळाले. आपण जर बघितलं तर भारताचा आधारवड रतन टाटा यांना आपल्याला म्हणता येईल, तोच आज हरपलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणहून, प्रत्येक क्षेत्रातून दुःख व्यक्त केलं जात आहे. दिग्गज देखील त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी NCPA इथे त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे, तिथे येताना पाहायला मिळत आहेत. जवळपास 3-3.5 तास झालेले आहेत. सकाळी 10:30 वाजता त्यांचं पार्थिव जे आहे ते इथे आणण्यात आलेलं आहे आणि आता 3 ते 3:30च्या दरम्यान वरळी इथे त्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र अद्यापही काही दिग्गज मंडळी आहेत ती येताना पाहायला मिळतात. असं असलं तरी गेल्या 3 तासात बॉलिवूडचं एकही मंडळी इकडे आलेली वर्षा पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आता बॉलिवूड त्यांच्यासाठी वेगळी शोकसभा ठेवणार का, की की नेमकं काय करणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र आपण जर आता पाहिलं तर आता नेते मंडळी जी आहेत किंवा जे उद्योग क्षेत्रातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती येऊन अंत्यदर्शन घेऊन गेलेली पाहायला मिळतात वर्षा. निश्चितच भाग्यश्री, आपण पाहतोय खरं तर त्या ठिकाणी अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे. नेमकं रतन टाटा यांचं पार्थिव कधीपर्यंत वरळीपर्यंत नेलं जाईल आणि अर्थातच नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंत अंत्ययात्रा देखील काढली जाणार आहे, त्या संदर्भातली काही माहिती कळू शकली आहे का? नक्कीच वर्षा, आपण इथनं त्यांचं जे पार्थिव आहे ते साधारण 3 ते 3:30च्या दरम्यान हलवतील. वरळी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतील. असं असलं तरी त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती देखील काढली जाणार आहे. मात्र वरळी स्मशानभूमीमध्ये त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांनाच फक्त प्रवेश देण्यात येणार आहे.
आणि जी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे त्यावेळेला देखील काही रस्ते जे आहेत ते अगदी थोड्या थोड्या वेळा पुरती बंद करण्यात येऊ शकतात अशी माहिती पोलीस देताना पाहायला मिळतात. मात्र अद्यापही स्पष्ट कोणतीही माहिती पोलिसांकडनं आलेली नाही. काहीच वेळात हे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. वर्षा, खरं तर आपल्याला माहिती आहे की रतन टाटा यांचं उद्योजक जगामध्ये नाव आहे, मात्र सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी रस्त्यामध्ये देखील गर्दी होऊ शकते आणि ही गर्दी टाळण्यासाठी देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात असलेला पाहायला मिळतोय. वर्षा, निश्चितच आपण बघतोय खरं तर भाग्यश्री, मोठमोठे मान्यवर इथे येत आहेत. अगदी थोड्या वेळापूर्वीच अमित शहा असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी आले होते. या व्यतिरिक्त अजून कोणकोणते मान्यवर या ठिकाणी पोहोचणार आहेत? आता आपण जर बघितलं तर मुकेश अंबानी त्यांच्या परिवारासह आलेले आहेत. अद्यापही काही मंडळी येणार असल्याची माहिती मिळते, मात्र निश्चित कोणतीही अजून माहिती जी आहे ती समोर आलेली नाही, स्पष्ट माहिती आपल्या समोर आलेली नाही. असं असलं तरी वर्षा, आपण बघितलं तर सकाळपासून त्यांच्या घरी सचिन तेंडुलकर असतील, रवी शास्त्री असतील, बरेच उद्योजक क्षेत्रातली मंडळी असतील इथे येऊन गेलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता आणखीन काही मंडळी येण्याची चिन्ह आहेत. काही जण डायरेक्ट स्मशानभूमीत देखील जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती जी आहे ती पोलीस देतात. मात्र यामध्ये कोण मंडळी आहेत त्याची स्पष्ट यादी जी आहे ती पोलिसांकडूनही अजून बाहेर पडलेली नाही. त्याचबरोबर इथेही काही तशी स्पष्ट माहिती मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. वर्षा, निश्चितच भाग्यश्री, तुम्ही सांगितलं अगदी थोड्या वेळापूर्वीच की नरिमन पॉइंट पासून वरळीपर्यंत अंत्ययात्रा काढली जाईल. या ठिकाणी या वाहतूक संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांकडून नेमकं कशा पद्धतीनं नियोजन केलं जाणार आहे, काही माहिती देण्यात आली आहे? ही अंत्ययात्रा पुढे जाईपर्यंत 15-15 मिनिटं वाहतूक थांबवण्यात येईल अशी माहिती पोलीस देताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे रस्त्यावर देखील दुतर्फा गर्दी होणार नाही यासाठी पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो तैनात केलेला पाहायला मिळतोय सध्या तरी. वर्षा,